नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर। सर्वात आधी सांगा कशा आहात तुम्ही सगळे। आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे। बस इथे वर्कआउट सुरू आहे माझं। जिमला आलेली आहे। सकाळी सकाळी जिमला येते आणि वर्कआउट करते आपला आणि नंतर मग घरी जाते। नंतर मग घरी गेल्यानंतर सर्व आपले कामच राहतात। तर एका हाऊसवाईफचे कामं जे असतात ते क्लिनिंग हे ते सर्व खूप काही गोष्टी असतात। म्हणून मी सकाळी सकाळी वर्कआउट करायला येते। जसे मुलं शाळेत जातात ना तसंच मी वर्कआउट करायला येते। वर्कआउट करून घरी गेल्यानंतर तर मग आपल्याला दिवसभर कामच चालत राहतात। तर मग मुलं पण येऊन जातात, मुलांचं पण खूप काही राहतं आणि मग इकडनं वर्कआउट करून गेल्यानंतर काय करते की थोडंफार माझं डाएट घेते। व्यवस्थित डाएट सुरू केलेलं आहे मी, म्हणजे जास्त काही नाही आहे, म्हणजे असं स्ट्रिक्ट डाएट नाही आहे, पण चेंजेस भरपूर केलेले आहेत मी माझ्या डाएटमध्ये। तर जसं की मी आता वर्कआउट करून गेल्यानंतर पहिल्यांदा हे काळे मनुके घेते, 6 बदाम घेते आणि नंतर मग अक्रोड असतात 2। तर जे 2 एकच असतं ते अक्रोड, म्हणजे 2 त्याचे पार्ट असतात। तर ते 2 अक्रोड घेते, असं मी पहिल्यांदा खाऊन घेते आणि नंतर मग माझा नाश्ता करते। तर नाश्त्यामध्ये कोणतं पण हेल्दी ऑप्शन, जसं की उपमा झाला, पोहा झाला किंवा मटकी झाली, चण्याची उसळ झाली, ह्या सर्व गोष्टी मग मी माझ्या नाश्त्यामध्ये घेते। तर पहिल्यांदा हे खाऊन घेतल्यानंतर मला थोडी एनर्जी येते वर्कआउट करून आल्यानंतर आणि मग मी माझ्या सर्व गोष्टींची सुरुवात करते। जसं की थोडंफार क्लिनिंग राहतं, मुलं लगेच गेल्यानंतर मग मी माझं वर्कआउट करायला जाते ना, तर त्याच्यामुळे मग क्लिनिंग राहिलेली असते तर क्लिनिंग करते। नंतर मग आंघोळ वगैरे करते। आंघोळ वगैरे झाल्यानंतर पूजा हे ते सर्व मग आपलं रुटीन स्टार्ट होऊन जातं। हे घे बरं, आज नाश्त्यामध्ये उपमा बनवलेला आहे। अद्विकचं फेवरेट आहे आणि माझं पण फेवरेट आहे, है ना? आणि आज पनीरची भाजी बनवणार आहे, मस्त अद्विकच्या आवडीची। चला खा बाळा। हा हा हा, चला। आजकाल आपण जे पण कुकवेअर यूज करत आहोत ते नॉनस्टिकचे कुकवेअर यूज करत आहोत। दिसायला पण छान दिसतात आणि तेल पण कमी लागते असं आपलं म्हणणं असतं। त्यामुळे आपण नॉनस्टिकचे कुकवेअर यूज करतो आणि त्याला चिकटत पण नाही। जसं जसं नॉनस्टिकचं ट्रेंड वाढलेलं आहे तसं तसं मुलांच्या शरीरामध्ये आयरनची डेफिशियन्सी होत आहे। आधी ही आयरन डेफिशियन्सी वगैरे काहीच नव्हती, कारण त्यावेळेला लोखंडी कढया वगैरे वापरल्या जात होते किंवा लोखंडी तवे वगैरे वापरले जात होते, त्यामुळे आयरनची कमी तर कधी होतच नव्हती। आता ही आयरनची कमी का होत आहे मुलांच्या शरीरामध्ये, लहान मुलांच्या हेल्थवर याचा परिणाम का होत आहे, तर कारण आपण जे कुकवेअर वापरत आहे ते वापरत आहे नॉनस्टिकचे। नॉनस्टिकचे कुकवेअर न वापरता जर आपण आयरनचे कुकवेअर वापरायला लागलो ना, तर आपल्याला आयरनची डेफिशियन्सी कधीच होणार नाही। त्याच्यामध्ये आपण जेव्हा जेवण बनवणार ना, त्याच्यामधून आपल्याला लोह मिळणार, म्हणजे आयरन मिळणार। त्यामुळेच मी माझ्या घरात नेहमी आयरनचे कुकवेअर वापरते। तुम्ही बघताच मला कुकिंग करताना आयरनचे कुकवेअर असतात, ते कास्ट आयरनचे असतात आणि मी परत कास्ट आयरनचे कुकवेअर मागवलेले आहेत। ते आहेत हे कुकवेअर आणि मी कोणत्या ब्रँडचे वापरते तेही तुम्हाला दाखवते। मी वापरते इंदुस व्हॅली ब्रँडचे कुकवेअर आणि त्याच ब्रँडच्या मी काही गोष्टी मागवलेल्या आहेत, त्या तुमच्यासोबत शेअर करते। सर्वात आधी आहे ही कढई। अशा माझ्याकडे आणखी 2 कढई आहेत। एक खोल कढई आहे आणि एक थोडी पसरट कढई आहे। आणखी एक कढई मला पाहिजे होती तर मी ही मागवली। इथे अशा हँडल दिलेले आहेत आणि हे तुम्ही पकडू शकता। जर गरम झालेत, गरम तर होणारच नाही, गरम झालेत तर तुम्ही अशा प्रकारचे हे सिलिकॉन वाले तुम्ही यूज करू शकता त्याला पकडण्यासाठी। कास्ट आयरन असल्यामुळे ही पकडायला थोडी भारी वाटते, पण 100% नॅचरल आहे, फूड सेफ आहे आणि टॉक्सिन फ्री आहे। तर त्यामुळे डेफिनेटली तुम्ही ही वापरून बघू शकता। आणि तुमच्या शरीरामध्ये जर आयरनची डेफिशियन्सी असेल किंवा तुमच्या मुलांमध्ये आयरनची डेफिशियन्सी असेल तर डेफिनेटली ही वापरायला सुरुवात करा। कसं आहे, आपण जमान्यासोबत थोडं बदलत आहोत, आपले कुकवेअर बदलत आहे, पण जर आपल्याला हेल्थ आपली व्यवस्थित ठेवायची असेल तर आपल्याला आपल्या कुकवेअरमध्ये चेंजेस करावेच लागतील। तर कास्ट आयरनची कुकवेअर वापरून बघा, तुम्हाला नक्कीच फरक जाणवणार आणि जी डेफिशियन्सी आहे आयरनची ती कमी होणार तुमच्या ह्याच्यामधली। तर ही कढई घेतलेली आहे मी आणि आणखी 2 प्रोडक्ट मागवलेले आहेत मी। तर ते आहेत एक हे फ्राय पॅन आहे, हे तुम्ही बघू शकता इथे, हे एक फ्राय पॅन आहे, खूपच छान आहे आणि मेन म्हणजे ह्याच्यामध्ये पण चिपकत नाही। थोडं ऑइल टाकलं ना याच्यामध्ये पण बिलकुलच चिपकत नाही आणि जास्त ऑइलची गरज नाहीये। फक्त तुम्हाला याला वॉश करताना काय करायचं आहे, नॉर्मल आपण ज्या डिशवॉशरने वॉश करतो तसं वॉश करायचं आहे, क्लीन करायचं आहे याला आणि याला ऑइल लावून ठेवायचं आहे, म्हणजे जंग खाणार नाहीये। तर अशा प्रकारचं हे एक फ्राय पॅन घेतलेलं आहे आणि खूपच छान आहे। नंतर मग हा एक तवा घेतलेला आहे
तो अशा प्रकारचा आहे. तर आपल्याला पोळ्या वगैरे याच्यामध्ये आपण करू शकतो किंवा डोसे वगैरे सुद्धा याच्यामध्ये आपण करू शकतो. तर छोट्या साईजचा डोसा सुद्धा होऊ शकते आणि पोळ्या तर खूपच छान होतात. म्हणजे इतक्या मऊ होतात आणि इतक्या छान लागतात ना. आणि मेन म्हणजे काय होते की तुम्ही कास्ट आयरनच्या कुकवेअरमध्ये जर स्वयंपाक बनवला ना, तुम्हाला इतकं रुचकर लागणार, इतकं चविष्ट लागणार ते पदार्थ जे पण तुम्ही बनवाल ते. आणि गॅसची सुद्धा तुमची बचत होते. म्हणजे एकदा गरम व्हायला वेळ लागते, पण एकदा गरम झालं ना तर खूप वेळ अन्न त्याच्यामध्ये गरम राहतं. तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला खूप गॅसची बचत होते. आणि अशा प्रकारचे हे दिसतात. तर मेन म्हणजे नॉनस्टिक सारखेच दिसतात आणि खूप सुंदर वाटतात दिसायला. म्हणजे दिसण्यामध्ये तर काहीच कॉम्प्रोमाइज होत नाही, पण तुमच्या हेल्थसाठी पण खूप चांगले आहेत. तर डेफिनेटली तुम्ही हे वापरून बघू शकता. मी तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार, जेवढे पण मी प्रोडक्ट घेतलेले आहेत त्याची. आणि जर माझा कुपन कोड यूज कराल ना, जो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, त्यात तुम्हाला एक्स्ट्रा ऑफ सुद्धा मिळून जाणार या प्रोडक्ट्सवर. आणि हे जे कास्ट आयरनचे कुकवेअर आहेत ना, हे हेल्दियर अल्टरनेटिव्ह आहेत नॉनस्टिक कुकवेअरचे. तर तुम्ही डेफिनेटली वापरून बघू शकता. कुपन कोड अप्लाय करा, एक्स्ट्रा ऑफ मिळणार तुम्हाला. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. परत जो माल काल घेतलेला होता तो आणलेला आहे. हा काही माल आहे आणि हा आणि काही यायचे. काल चॅनल वगैरे घेतले होते, फेविकॉल कमी पडला तर तो घेतला होता. आणखी मायका वगैरे घेतला होता. बाकीचा मायका नंतर येईल. मागेच येत आहे ना गाडी, येत आहे म्हणते आता. आणखी एक गाडी. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे. चला, हा माल कंप्लीट झालेला आपला. जे काम अर्धवट राहिलेलं होतं काल मायकामुळे काम वाढलेलं होतं आपलं, ते काम पूर्ण होणार आहे आज. याच्यावर साईन पाहिजे ना. हां, हा आलेला मायका. हा गाडीवर आणला का मग तुम्ही? अच्छा, तुटली ती शीट एक. बरोबर आहे ना. इथे वॉशिंग मशीन मध्ये कपडे पण लावून दिलेले आहे धुवायला. चहा बनवलेला आहे त्यांच्यासाठी, कार्पेंटरसाठी. आणि हा काकूंचा आणि हा माझा गुळाचा. काकू पण गुळाचा चहा घेतात. घ्या काकू. काकूंना शुगर असल्याच्याने गुळाचा चहा घेतात काकू. आम्ही दोघी जणी पण गुळाचा चहा घेतो. ते एक गोळी घ्यायची असते म्हणून म्हटलं पहिल्यांदा ब्रेकफास्ट करून घ्या त्यांना. गोळी आणली की नाही तुम्ही? विसरले? एक दिवस आणतात, एक दिवस विसरतात. चला, मी पण घेऊन घेते माझा चहा. काकू माझे चहा पार्टनर आहे. जेव्हा पण आम्ही चहा पितो एकत्र काकूंची वाट बघते मी चहा पिण्यासाठी. घ्या चहा घ्या. आज बेडचं काम कम्प्लीट होणार आहे ना? त्याच्यासाठीच आहे. घ्या मग. ते कसं आहे का मॅडम, मी काय म्हणतो, आपलं ते दिसतं आपलं जे पलंगाच्या अंदरचे जे बॉक्स आहेत, ते एखाद्या पट्टीला जाईन आला तरी काही फरक नाही पडत? नाही, आतमध्ये आहे ना, ते काही फरक नाही पडत. नाही, ठीक आहे ना. वेस्टेज लावून टाका ना, कारण तसं काही फरक पडणार नाही आपल्याला आतमध्ये असल्याच्याने. एवढं भाज्या आणलेल्या त्यांनी, भाज्या खूपच फ्रेश यायला लागलेल्या आजकाल. हिवाळ्यात भाज्या बघून ना इतका आनंद होतो. मस्त खाण्याची पण मजा येते आणि सलाद वगैरे मध्ये पण खूप छान वाटते. तर ज्या ज्या भाज्या सांगितल्या त्यांना खूप साऱ्या आणल्या. ऍक्च्युली सांगितलं ना तर खूप जास्त आणतात, त्यामुळे असं वाटतं की यार फ्रीजमध्ये जागा पण नाही राहत ठेवायला. आणि तसंही माझा फ्रीज म्हणजे म्हणायला मोठा आहे, पण त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत ना, त्यामुळे पूर्ण फ्रीज भरलेला आहे. आता मला परत तो एकदा काढून, आता हे जेव्हा काम बंद म्हणजे सर्व बंद होणार आणि मी पूर्ण क्लिनिंग करणार ना, त्यावेळेला मी एकदा पूर्ण फ्रीज काढून डीप क्लिनिंग करणार आणि त्यानंतर पूर्ण व्यवस्थित ऑर्गनाईज करणार. सध्या तर मला काही कोणती गोष्ट दिसत नाही आहे, कारण एक्स्ट्रा गोष्टी पण त्यामध्ये ठेवलेल्या आहेत मी. जसं की ज्या ज्या गोष्टी, जसं काजू बदाम हे खराब होतात वर जास्त आणून ठेवले की ते पण त्याच्यामध्ये ठेवलेले आहे. मनुके त्याच्यामध्ये ठेवलेले आहे, जाळे लागतात त्याच्यामुळे. कधी कधी रवा जास्त आणला की मी त्याच्यामध्ये ठेवते. आणखी अशा काही गोष्टी, मसाले वगैरे त्याच्यामध्ये ठेवते. तर त्याच्यामुळे कसं फ्रीज पूर्ण इतका ब्लॉक झालेला आहे ना, त्याच्यामध्ये जागा नाही आहे. आणि एक्स्ट्रा जर उरलेलं अन्न राहिलं ना, ते पण त्याच्यामध्ये ठेवलं जाते.
आता त्याच्यामुळे जागा करावी लागेल मला आणि व्यवस्थित ठेवावं लागणार आहे. आणि बघा कोथिंबीर किती जास्त फ्रेश आहे, वास इतका छान येतो ना मस्त. आणि आता कोथिंबीरची चटणी वगैरे बनवणार मी, पुदिना आणि कोथिंबीरची, आणि मस्त यावेळेला खायची मजा येते सर्व गोष्टी. तर खूप साऱ्या गोष्टी आणलेल्या आहेत, जसं की मी सांगितलं होतं सलाद वगैरेसाठी नव्हत्या. तर गाजर आहे, तर फुलगोबी आहे, मेथी आहे, शेपू आहे, वांगे आहेत, नंतर भेंडी होती पण भेंडीसुद्धा आणली, काकड्या आहेत, सर्व गोष्टी आणलेल्या आहेत. तशा काढते आणि व्यवस्थित ज्या ज्या गोष्टी धुवायच्या आहेत ना त्या गोष्टी धुते आणि फ्रीजमध्ये ठेवते वाळू घालून व्यवस्थित. आणि ज्या गोष्टी तोडायच्या आहेत ना तोडून व्यवस्थित ठेवून देते. आता याच्यामध्ये शिमला मिरची आहे आणि लसूण आहे, पत्ता गोबी आणि साधी मिरची. तर ह्या सर्व गोष्टी. आणि याच्यामध्ये काय काय आहे, बापरे इतका सारा भाजीपाला. आता ह्या कसा खाणार, किती दिवस पुरणार आहे हा. त्यानंतर ह्याच्या शेंगांमध्ये कन्फ्यूज असते मी. बरबटीच्या शेंगा, याला चवळीच्या शेंगा सुद्धा म्हणतात, आमच्याकडे बरबटी म्हणतात. बरबटीच्या कारले आणि नंतर मग अद्रक आहे, बीन्स आहेत, टमाटर आहे, आणखी काय काय मटर पण आहे. तर हा सर्व गोष्टी या पॉलिथिनमध्ये आहे. सर्व काढते आता आणि व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवते. सर्व याच्यामध्ये येऊन गेलं, म्हणजे वांगे आहेत, गोबी, ह्याच्यामध्ये बीन्स, हे सर्व याच्यामध्ये आलं. आणि हे आता फ्रीजमध्ये ठेवते. बाकी अद्रक धुवून ठेवलेला आहे इथे. आणि नंतर मग हा जो भाजीपाला आहे जसं की हिरवा, तर हा मी नंतर तोडून ठेवते व्यवस्थित. तर मग तो एका डब्यात भरून ठेवावा लागणार आहे. तर मेथी आहे, शेपू आहे, नंतर मग भेंडी वगैरे धुवून ठेवणार. हे सर्व हिरवा भाजीपाला याच्यामध्ये नाही ठेवणार, कारण याच्यामध्ये अशा ह्या भाजीपाला ठेवलेला आहे सर्व. तर हा नंतर मग काढून ठेवते. तात्पुरता असा लावलेला आहे मी फ्रीज. आता जे पण आहे ते याच्यामध्ये ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे फ्रीज सजवलेलं आहे. तर आपण याला ऑर्गनाईज व्यवस्थित करू. सध्या तर याला डोअर नाही आहे, याला डोअर मला लावून घ्यायचं आहे. मेन म्हणजे तुटलं ते डोअर किती दिवसाचं, आणि त्याची ऑर्डर द्यायची आहे तर ती ऑर्डर देणंच होत नाही आहे. तर ते आहे. आणि बाकी जर इथे थोडा मेस आहे तर इथला मेस आवरायचा आहे, बाकी काही नाही. तर हा मेस लवकरच आवरेल मी. लवकरच आपण या फ्रीजला ऑर्गनाईज करू आणि छान ऑर्गनाईज फ्रीज टूर तुमच्यासोबत शेअर करेल मी नंतर. मग जेवण करायच्या ऐवजी चहा घेतात म्हणून चहा घेणं सुरू आहे. म्हटलं जेवण करा, जेवणाची वेळ झालेली आहे, तर म्हणतात चहा पाहिजे. चांगला बनला. माझी सवय लागली तुम्हाला. पहिल्यांदा जास्त चहा पित नव्हते. झोप नाही झाली यांचे बरोबर आज, म्हणून. काम पण आहे ना तुम्हाला बाहेर. ठीक आहे ना. अद्विकच्या डिमांडवर आज भाजी बनवलेली आहे पनीरची. आज त्याला पनीरची भाजी खायची इच्छा होती म्हणून पनीरची भाजी बनवली आणि पोळ्या बनवल्या. वरण भात नाही बनवलेला आहे कारण 2-3 दिवस झाले वरण भात बनवत आहे. तर वरण भात कोणी खातच नाही, तसाच शिल्लक राहत आहे म्हणून वरण भात आज बनवलाच नाही. पोळी आणि भाजीच बनवलेली आहे. सांगा आता काय करायचंय. हो फायनलच करायचंय.
तुमची डिझाईन अजून थोडीशी बाहेर निघालेली आहे, बाहेर निघल अंदर गाडी तुमची बरोबर बसते. 6.5 बाय 6चा अंदर आहे. हा 3चा घेतला ना ड्रॉवर? हा 3 फीट. ठीक आहे ना, चल भरपूर मोठा झालेला आहे, चांगला. करू फायनल? हा फायनलच आहे ना. हा थोडा इकडे नाही आलेला आहे हा आपला जास्त. हा म्हणजे फक्त ठेवलेला आहे. नाही, आपण इथपर्यंत करू शकतो, जसं आपल्याला यायला आहे चांगलीच भरपूर जागा आहे. अजून मी म्हणतो याच्यातून हा 3 इंच वाढणार आहे अजून. नाही, हे नाही म्हणते मी, इथे जागा भरपूर आहे म्हटलं आपल्याला, इथे वावरायला जागा भरपूर आहे. आता कसं हा फायनल झाला का उद्या कपाट ठोकासाठी यायला मी पलटी करून ठेवणार आहे. अच्छा ठीक आहे ना. नाही, तिकडनं जागा बघू आपण. तर चांगली जागा आहे ना, तर काही हरकत नाही, आपल्याला करू शकतो आपण, एवढा पण ठेवू शकतो. नाही तर मग आता तुम्ही हा सरकवणार तर इथपर्यंत टाईल्स पर्यंत सरकवणार ना इकडे, जसा ऍडजस्टमेंट होईल तर. नाही पण इथे म्हणजे असं काही जास्त प्रॉब्लेम नाही होत आहे हे यायला. जसं आता मी इथून आता समजा येते तर मग इथपर्यंत असं काही प्रॉब्लेम होत नाहीये तसा. तर बघा आपलं इथपर्यंत आलेलं आहे काम, चालते ना, ठीक आहे. आणि इथून हा 1.5 इंच वाढणार, इथून 3 इंच वाढणार. चालेल, ठीक आहे. फायनल करतो. ठीक आहे. ती कापली कडे जाईन दुसरी साईडची? नाही, ते साईड बॉक्स ठोकल्याच्या नंतर कापणार. अच्छा, हा ते नंतर लावायचंच आहे. फक्त आपण ठेवून दिली आहे मगांदा पण. चला, फास्ट काम होत आहे तसं आपलं. आज बेडचं काम होऊन जाणार ना? ठीक आहे, ठीक आहे ना. चला, आपला बेडचा ढाचा पूर्ण उभा झालेला आहे. आणि इथे आपला ड्रेसिंग टेबल येणार आहे, इथे आपला साईड टेबल येणार आहे, तिकडच्या साईडला एक साईड टेबल येणार आहे, इथे आपलं वॉर्डरोब येणार आहे. आणि या वॉलचं बघूया आपण, म्हणजे तुम्हाला दाखवणारच आहे नंतर. आपलं एक एक काम जसं जसं होतं ना तसं तुम्हाला दाखवतेच की आज काय काम झालं, उद्याला काय काम झालं, असं सर्व तुम्हाला बघायला मिळणारच आहे. इथे एक ट्रॉली घेतलेली आहे, इकडच्या साईडला ओपन होणार ती, आणि बाकीचे सर्व ड्रॉवर्स आहेत ना ते आपले असे ओपन होतील, म्हणजे असं काढून असं ओपन होणार. तर बाकीचे सर्व ड्रॉवर्सचे पॅक घेतलेले आहे, फक्त एकच ही ट्रॉली घेतलेली आहे, कारण इकडे जास्त जागा नव्हती, आपल्याला ती ट्रॉली ओपन होणार नव्हती, कारण तिथे ड्रेसिंग टेबल येणार आहे. तिकडनं मला असं दाखवायचं नव्हतं की ट्रॉला वगैरे आहेत म्हणून तिकडच्या साईडला काही ओपनिंग ठेवली नाही मी, म्हणजे तिकडनं असं पूर्ण छान असं लुक दिसेल. इकडच्याच साईडला एक फक्त ट्रॉली ओपन होणार, इथेच आपलं भरपूर सामान मावून जाते. बघू शकता तुम्ही किती सारी जागा आहे. तर इथेच हे डेली यूजचं जे पण आहे आपलं ते आपण इकडे ठेवू. बाकी जर जे नाही काढायचं आहे जास्तीत जास्त असं स्टोरेज बॉक्स दिलेले आहेत, तर इथे आपल्याला भरपूर सामान येऊन जातं याच्यामध्ये आपलं, तर म्हणून मग हे असं दिलेलं आहे. तर खूप मोठे मोठे बॉक्स बनलेले आहेत आपले याच्यामध्ये, आणि याच्यामध्ये व्यवस्थित आपलं सामान येऊ शकते. म्हणजे जे एक्स्ट्रा आहे ते, तर एक्स्ट्रा ब्लँकेट आहेत आपल्याकडे, एक्स्ट्रा पिलोज आहेत, किंवा मग पाहुणे वगैरे येतात तेव्हा मग जास्तीत जास्त पिलोची, ब्लँकेटची किंवा मग चादरांची गरज पडतं, ते एक्स्ट्रा आपण याच्यामध्ये ठेवू शकतो. तसे वरचे पण आहेत, वरचे पण जे बेड आहेत ना त्याच्यामध्ये पण ठेवलेलं आहे. पण भरपूर सामान आहे येते तसं, आणि चांगलं आता ऑर्गनाईज होणार आहे. ही रूम पण चांगली छान ऑर्गनाईज होईल, आणि ऑर्गनाईज झाल्यानंतर मी तुम्हाला मस्त दाखवेल, सर्व काही शेअर करेल तुमच्यासोबत, आणि तुम्हाला पण आयडियाज मिळून जातील की कसं काय होणार आहे ते. तर सर्व काही आपण शेअर करणारच आहोत हळूहळू. बघा तुम्ही कचरा बघू शकता किती जास्त आहे, म्हणजे हा तर काहीच नाही, हे थोड्या वेळाने झाडूनही असं साईडला करून ठेवतात, आणि ह्याच्यापेक्षा जास्त होतं. काय हरकत नाही, आता तेवढं तर सहन करावंच लागेल. हे बघा फूटमेटचा कलर ओळखायला येत नाही आहे, तर ठीक आहे, जसं पण होईल तसं तुमच्यासोबत शेअर करत राहणार आता समोर.